आदिवासींच्या राखीव आहे, तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर. काय हुशार माणूस किती. मागच्या लोकसभेला बीडमध्ये गेले, म्हणे ओपनची जागा आहे ना, मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय उभी. अरे लोकसभेत नाशिकला आलं, माझं नाव चालू होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपन आहे, मग भुजबळ इथे कसा काय उभा राहू शकतो. त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. मोठा अक्कलवान प्राणी आहे. रोज नवीन नवीन काहीतरी काढणार, रोज नवीन नवीन. काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळू दे. लढू दे ना, मैदानात लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना. काय आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही, आम्ही त्यांना शिव्या देणार नाही. आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे, प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा दे. आयुष्य नुसतं देऊन काय, हे सगळं आरक्षण त्यांना समजावून सांगा. कोणी हे सगळं जे आहे करत असताना आज सगळ्यांसाठी आपण काम करतो ना. आपल्या गावागावातली भांडणं संपली पाहिजे. मी शरद पवार साहेबांकडे गेलो मी पवार साहेबांकडे, कुणाला विचारलं नाही. सकाळपासून या टीव्हीवर चालू होतं, भुजबळ गेले पवार साहेबांचे, ते पवार साहेब त्यांना भेटत नाही, ते अमुक आहेत तमुक आहेत. मी गेलो, माझ्या अगोदर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे MLC ते भेटायला आले होते. ते 10 वाजता गेले म्हणून मी 10:15 वाजता गेलो, तर ते पण बाहेरच बसलेले होते. काय झालं साहेब, तब्येत बरी नाही, झोपलेले. त्यांच्याशी 15-20 मिनिटं बोललो. मग ते साहेबांचे जावई आले सुळे, म्हणे जरा आतमध्ये या. ते मिलिंद नार्वेकर, मग ते आतमध्ये भेटले की नाही माहिती नाही, आले आणि मग माझ्याशी परत बसले गेले. मग मला म्हणे ती साहेबांची तब्येत बरी नाही. म्हटलं ठीक आहे, झोपू दे त्यांना, मला पण एक कुशी आणून द्या, मी पण या कोचावर जरा झोपतो, आणि एक पुस्तक आणून द्या. मला आभार मानले त्या पाहिजे त्या लोकांचे, तिथल्या जे सेवक वर्ग. नेमकं शाहू महाराजांचं पुस्तक मला अजून दिलं, बस वाचत बसलो. मी म्हटलं साहेब जेव्हा उठतील तेव्हा मी भेटणार आहे, तोपर्यंत मी आहे इथे. आणि साहेब खरोखरच आजारी होते, काय खोटं सांगायचं कारण नाही. उठल्यावर त्याने मला ताबडतोब बोलवलं. ते पलंगावरच झोपलेले होते. मला विचारलं त्याने कशाला आला होता. आवाज खोल गेलेला होता, आजारी होते, खरं आहे. मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं नव्हतं, पण ते आजारी होते, झोपले होते. पण तोपर्यंत भुजबळांना भेटलेच नाही. 2 तास भुजबळ बसून आले. होय, मी 2 तास नाही 10 तास बसलो असतो. कुणासाठी? माझ्या गोर गरीब त्या ओबीसीच्या लहान लहान घरांवर हल्ले होत आहेत, लहान लहान पोरांची डोकी फोडली जात आहेत, त्यांचे हॉटेल तोडली जात आहेत, त्यांच्या विरुद्ध मारामाऱ्या केल्या जातात, त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही. त्यांच्या संरक्षणासाठी मी जाणार, मी पवार साहेबांकडे जाणार, गरज पडली तर मोदी साहेबांकडे जाणार, राहुल गांधी कोणाकडे पण जाईल, ह्या गोर गरिबांसाठी जाणार. आणि मी पवार साहेबांना हेच म्हटलं, मी काही मागायला स्वतःसाठी गेलो नाही. मी हेच म्हटलं, पवार साहेब तुम्ही सर्वपक्षीय मिटिंगला आलात ना, गावागावात लढाया चालू आहे. ते म्हणाले खरं आहे. मी बीडला गेलो होतो, मला काही लोक भेटले, हे मराठ्याचं हॉटेल आहे, त्या हॉटेलात जायचं नाही, ते वंजारी समाजाचं लग्न आहे, मराठ्यांनी जायचं नाही. म्हटलं हे काहीच नाही, डोकी फोडताय. हा महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे का? तुमचं आमचं सगळ्यांचं काम नाही.